नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इलेक्शनचं वारं तेज होत आहे. सर्वीकडे वेगळ्या पद्धतीचं वातावरण बदलत आहे. दिल्लीत, UPमध्ये, पिलीभीत इथे नेहमी गांधी BJPचा कॅन्डिडेट राहायचा, परंतु यावेळेस त्याला तिकीट मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गटातनं त्यांना एक चांगली ऑफर दिलेली आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही पिलीभीत किंवा अजूनही कुठेतरी लढवायचं असेल तरी गांधी फॅमिलीतमधनं तुम्ही इलेक्शन लढवा. तिथे रंजन चौधरी जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी ते आवाहन केलेले की वरुण गांधींनी काँग्रेसमध्ये सामील व्हावं. अनेक ठिकाणी BJPचे जे विधायक आहेत त्यांनी इलेक्शन लढवण्यासाठी मनाई केलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथले विधेयकांना त्यांना तिकीटं मिळालेलं नाही, 100पेक्षा जास्त. त्याच्यामुळं तिथला एक वेगळं वातावरण झालेलं आहे. त्या संबंधातलं 1-2 व्हिडिओज आपण बघूया. याच्यातनं तुम्हाला देशाची परिस्थिती निश्चितच लक्षात येईल. बघूया. दोस्तों, चुनाव की तैयारियों में लगी बीजेपी के लिए एक के बाद एक कई मुश्किलें खड़ी हो गई हैं. एक तरफ इलेक्टोरल बॉन्ड को लेकर बीजेपी बुरी तरह फंस गई है और उसके कच्चे चिट्ठे बाहर आ रहे हैं. वहीं दूसरी तरफ बीजेपी में भगदड़ मच गई है. कई बड़े नेता और सांसद बीजेपी से चुनाव लड़ने से इनकार कर चुके हैं और कई नेता कांग्रेस का हाथ थामने को तैयार हैं. इन नेताओं में एक बड़ा नाम है वरुण गांधी का, जिनकी संसदीय सीट पीलीभीत से इस बार जितिन प्रसाद को उनको बीजेपी ने अपना प्रत्याशी बनाया है. वरुण गांधी का टिकट बीजेपी ने काट दिया तो अब कांग्रेस की तरफ से अधीर रंजन चौधरी ने एक बड़ा प्रस्ताव वरुण गांधी को दे दिया है. अधीर रंजन चौधरी ने वरुण गांधी को कांग्रेस में शामिल होने की बात कही है. तो क्या कुछ कहा है अधीर रंजन चौधरी ने? पहले सुन लेते हैं, उसके बाद फिर इस चर्चा को आगे बढ़ाएंगे. अधीर रंजन चौधरी आज मीडिया को संबोधित कर रहे थे होली के बाद. देखिए, चेहरे पे गुलाल और मीडिया के सवालों का जवाब देते हुए अधीर रंजन चौधरी साफ साफ कह रहे हैं कि वरुण गांधी को कांग्रेस में आ जाना चाहिए. सुनिए. आने से खुशी होंगे. बड़े कद्दावर नेता है, बड़े शिक्षित आदमी है और उनकी छवि बड़ी स्पष्ट है, साफ सुथरा छवि है और गांधी परिवार के साथ उनका जुड़ाव है. इसीलिए उनको टिकट देने में इनकार किए आज की बीजेपी पार्टी. तो फिलहाल मुझे तो लगता है उनको आना. सुन रहे थे आप, आना चाहिए. एक साफ सुथरी छवि है उनकी और गांधी परिवार का है और इस हिसाब से भी आना चाहिए शायद. और पूरा साफ बोलते हैं, इसलिए उसकी उनके टिकट को काट दिया गया. वरुण गांधी को लेकर इस वक्त कयास इसलिए भी तेज हो रहे हैं दोस्तों, क्योंकि वरुण केवल यूपी की एक सीट से बीजेपी सांसद नहीं है, बल्कि वो उस गांधी परिवार के एक वंशज हैं जिस पर मोदी हमेशा निशाना साधते रहते हैं. वरुण गांधी पिछले कुछ वर्षों से लगातार मोदी सरकार की आलोचना करते रहे हैं, आप देख रहे होंगे, और उसके फैसलों पर, मोदी सरकार के फैसलों पर सवाल उठाते रहे हैं. खासकर किसान आंदोलन, बेरोजगारी, महंगाई और अग्निवीर जैसे मुद्दों पर तो वरुण खुलकर मोदी सरकार की आलोचना कर ही चुके हैं और शायद इसीलिए बीजेपी ने वरुण गांधी को टिकट नहीं दिया. अब वरुण गांधी, मुझे लगता है भारतीय जनता पार्टी जिस राज्य में सबसे मजबूत स्थिति समझ रही थी, उत्तर प्रदेश, वहां पे कई सारे राह में रोड़े आके खड़े हो गए हैं. बीजेपी परेशान है कि उत्तर प्रदेश में ये जो सीन बन रहा है लगातार कई सीटों पर, उसे सोचा नहीं था. प्रधानमंत्री जी ने होली के ठीक पहले वाली रात को ये सीटों की घोषणा कर दी. मैंने मजाक में ट्वीट किया कि प्रधानमंत्री जी, होली वाली रात, एक रात पहले आपने इतनी लंबी लंबी घोषणाएं कर दी कि मैं इतना पुता हुआ था, हाथ देख ही रहे होंगे आप, मेरे सब रंग में लगे हैं. इतने ज्यादा हम लोग होली खेल चुके थे पूरे ऑफिस के लोग कि हमने कहा इतनी बड़ी बड़ी ब्रेकिंग खबरें हैं और हम बात नहीं कर पा रहे हैं, पूरा कूद रहे हैं. तो होली की इससे एक रात पहले की जगह आप 1-2 दिन पहले कर देते तो हम लोग अच्छी चर्चा कर लेते. देखिए, वो आदत है सरप्राइज देने की. लोग जिससे कहें कि देखिए, प्रधानमंत्री जी होली पे भी इतना काम करते हैं, बीजेपी होली पे भी इतना काम करती है, ये प्लानिंग करती है बीजेपी की, ये मैसेज देके हम त्योहारों पे भी इतना काम करते हैं, हम संडे को भी इतना काम करते हैं. फिर गोदी मीडिया उसको दिखाता है कि देखिए, हम जब छुट्टी मना रहे थे तब प्रधानमंत्री जी काम कर रहे थे. इस तरह की बातें करते. तो खैर, वो लिस्ट आई सामने और उसमें बड़ा चर्चित नाम था वरुण गांधी का. वो नाम कट गया और मां को सुल्तानपुर से टिकट दे दिया गया.
वरुण गांधी को टिकट मिलेगा नहीं मिलेगा इसकी चर्चा पहले भी चल रही थी, क्योंकि वरुण गांधी के जिस तरह के तेवर चल रहे थे, चाहे किसान आंदोलन की बात हो, बेरोजगारी की बात हो, वो लगातार सवाल कर रहे थे, सवाल उठाते थे वो कि ये तो गलत हो रहा है, ये पॉलिसी गलत है, पुरानी पेंशन बहाल होनी चाहिए। इस तरह के जो देश में सामने समस्याएं हैं, उनके लिए वो ज्वलंत मुद्दे उठाते रहते थे। कभी वो आर्टिकल लिखते थे, किताब लिखते थे, ट्वीट करते थे। लेकिन वो ये भूल गए कि ये अटल बिहारी वाजपेयी वाली भारतीय जनता पार्टी नहीं है। और ना कोई नेहरू जैसा कोई बड़े उदार दिल का कोई नेता है कि जो अटल बिहारी वाजपेयी नेहरू के खिलाफ बोलते थे और नेहरू ने आके उनकी पीठ थपथपाई कि तुम एक दिन देश के प्रधानमंत्री बनोगे, बहुत अच्छा बोलते हो। तो ये जो विपक्ष के लिए भी प्यार देने वाली बात थी, वो अब नहीं है। वो अटल जी की बीजेपी नहीं है। निंदक नीर राखिए आंगन कुटी छवाए, ये भाला भाव भी अब भारतीय जनता पार्टी के अंदर नहीं है। मोदी जी सिर्फ अकेले नेता हैं और बाकी सब उनके खामोश दर्शक हैं। जितने सांसद हैं, मोदी जी बोलते हैं, सारे सांसद दर्शकों की तरह सुनते हैं। अब इतनी बढ़िया अकलमंदी का काम किया कि बेटे का काट दिया, माँ को टिकट दे दिया। अब माँ 8-9 बार की सांसद। और ये मान लिया कि अब वही कहानी है ना कि अगर गाय को संभालना हो तो बछड़े को काबू में कर लो, या बछड़े को काबू में करना हो तो फिर माँ को संभालना शुरू कर दो। तो ये वाला फार्मूला है कि भाई बछड़ा बिकेगा कहाँ, माँ तो हमारे साथ है। देखिए, मुझे लगता है मनोवैज्ञानिक जो अगर आप मेरी जगह हों या आप जितने दर्शक हों, हम सब अपने संतानों के प्रति बड़े जागरूक रहते हैं, बहुत प्यार करते हैं, अपने बच्चों को बहुत दुलार के साथ रखते हैं। तो मुझे नहीं लगता था कि भाई इतनी 8-9 बार की सांसद को ये स्वीकार होगा कि वो संसद में चली जाए, और बेटा इतना छोटा बेटा था, वो 3-4 महीने का था जब उसके पिता का देहांत हो गया। और इतने बड़े खानदान से, गांधी परिवार की बहू थी। संजय गांधी का जलवा हुआ करता था। एक फोटो वायरल हुआ था कि संजय गांधी के जूते एनडी तिवारी मुख्यमंत्री थे उठा रहे थे। ये जलवा था, मतलब उनके संजय गांधी के फोन पे मुख्यमंत्री बदल दिया जा करते थे। तो मेनका गांधी के लिए सिर्फ एक सांसद बन के रह जाना कोई बहुत बड़ी बात नहीं है। सांसद तो कहीं से भी बन सकती थी। सुल्तानपुर में मैंने आज कुछ लोगों से बात करी और सुल्तानपुर से फीडबैक आया कि मेनका गांधी शायद ये टिकट वापस कर सकती हैं, बगावत कर सकती हैं कि अगर मेरे बेटे को टिकट नहीं दिया गया तो मैं भी चुनाव नहीं लड़ूंगी। बात भी सही है। बेटा बाहर बैठा रहे, माँ संसद में चली जाए, तो ये माँ बेटे के रिश्ते, क्योंकि भारत वो है जहाँ पे ऐसी तमाम कहानियां हैं भारत की संस्कृति की कि माँ ने बच्चों की रक्षा के लिए अपनी कुर्बानी दे दी। कहा भी नेहमीप्रमाणे आम्ही भगवान बुद्धाच्या आयुष्यातील काही घटना दाखवत असतो. सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्ध होण्याच्या आधी त्यांना मुक्तीचा मार्ग सापडण्याच्या आधी जे व्यावहारिक जीवन जगत होते आणि त्या दृष्टिकोनातून तिचं लग्न झालेलं असते यशोधरेसोबत, आणि यशोधरेच्या लग्न फिक्स झालेलं असते, आणि यशोधरेच्या लग्नात ज्यावेळेस स्वयंवराच्या याच्या ज्या ज्या काही प्रतियोगिता असतात त्या संपूर्ण त्यांनी पूर्ण केलेल्या असतात. प्रामुख्यानं जे काही शर्ती होत्या त्या सर्वच्या सर्व याच्यामध्ये देवदत्त हारतो. परंतु देवदत्तची आई मंगला हिची इच्छा असते की देवदत्तचा विवाह हा यशोधरेसोबत व्हावा. त्याच्यामुळे तिने अनेक कटकारस्थानं सुरुवातीपासून केलेले असतात, परंतु ती सफल होत नाही. ज्यावेळेस तिचं लग्न असते त्यावेळेस सिद्धार्थाचं लग्न असते त्यावेळेस देवदत्त तिथून निघून गेलेला असतो, आणि त्याची आईसुद्धा काही ना काहीतरी उपद्रव करावं किंवा काहीतरी घटना अशा घडावे जेणेकरून त्याच्यात अमंगल होईल, लग्न होणार नाही, अशा पद्धतीची घटना असतात. त्यात ती मंडपात येण्यासाठी तयार नसते. शुद्धोधन, राजा, प्रजापती सर्व लोक त्यांना समजवायला जातात. नंतर सिद्धार्थही जातो, त्यांना समजवतो की तुला यावं लागेल म्हणून, आणि मग ती तयार होते. अशा याच्यामध्ये ती पुन्हा एक डाव करते. तिच्या ज्यावेळेस हार असतो, ज्यावेळेस पुष्पहार घालवायचा असतो आणि जो सिद्धार्थाच्या गळ्यात पडणारा हार असतो त्याच्यामध्ये एक मोठा विंचू ती टाकून ठेवते, आणि त्याच्यामध्ये की जेणेकरून तिला इजा झाली पाहिजे, सिद्धार्थाला इजा झाली पाहिजे. परंतु तो विंचू लक्षात येतो आणि ज्यावेळेस त्याला मारतात. सांगायचं ज्या व्हिडिओतनं एकच आहे की सिद्धार्थ तो विंचू पाहिल्यानंतर काही लोक तिथे ओरडतात आणि सांगतात की याला लवकर मारा. सिद्धार्थ तो नाही, मारण्याचा नाही, त्याचा एक जीव आहे. आणि ते प्रसन्नजीत तो राजा तिथे असतो आणि ते सर्व ऐकून त्याला फार विचित्र वेगळंच वाटते की एक एवढा मोठा विंचू तो समोर त्याच्या गळ्यातून तो खाली पडलेला, परंतु त्याला मारत नाही. अशीच एक त्याच दिवसाची एक दुसरी घटना असते. लग्नाविधीच्या नंतर
सिद्धार्थ घरी जातो, त्याच्यासोबत आपली सिद्धार्थासोबत यशोधरा असते आणि त्याच्या त्या बेडरूममध्ये त्या मोठ्या प्रमाणामध्ये विंचू ठेवलेले असतात आणि त्याच्यामध्ये यशोधरा किंकाळत आहे. ती म्हणते की इथे कोणीतरी आपल्या विरुद्ध मोठं कारस्थान करते आहेत आणि ती लोकांना आवाज देण्याच्या विचारात असते. परंतु सिद्धार्थ तिला थांबवतो आणि सांगतो की अशा याच्यामधनं पुन्हा अजून प्रॉब्लेम येईल आणि जे काय असेल तर नंतर बघू आपण. चेन्ना खाली थांबलेला असतो. चेन्नईला त्याचा मित्र असतो, त्यांना आवाज देतात आणि तो म्हणतो की एवढे सर्व विंचू बाहेर काढ आणि अशा पद्धतीने ते होते. त्यांनाही ते मारत नाही. सांगायचं म्हणजे याच्यातून एकच मॅसेज आहे की सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्याच्या आधी त्यांच्या ह्याच्यात जी करुणा होती ती करुणा किती मोठी होती आणि कशा ह्याच्यातनं त्यांना त्या करुणेतनंच त्याचा उदय झाला. म्हणजे एकाएक कोणी बुद्ध झालेलं नाही, परंतु ते लहानपणापासूनच आपण बुद्धाच्या ह्याच्यात संपूर्ण चरित्रात बघतोय की सिद्धार्थाच्या लहानपणापासून ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यातनं असं दिसते की त्याच्यात करुणा अत्यंत मानवीय मूल्य त्यांच्यात भरलेले होते. म्हणून हा व्हिडिओ बघूया. व्हिडिओ कुमार देवता महल लौट आए? नहीं मंजली रानी, रात ही गए हैं, अभी तक नहीं लौटे। ये ले ले तू जानती है इसमें क्या है? मैं तो अच्छी तरह से जानती कि तुझे क्या करना है। जा यहाँ से। मंगला दीदी, दीदी आप अब तक तैयार नहीं हुई? वहाँ महादेवी कब से आपके बारे में पूछ रही हैं और आपके वस्त्र। कामुका जी मैं तो कब से कह रही हूँ, परंतु मंजली रानी है कि कुछ सुन। मेरी चिटोली कर रही है। कुमार देवता का विवाह हो रहा है जो मैं श्रृंगार करूं। नहीं जाना मुझे किसी भी विवाह। जा यहाँ से। अमिता बुआ, ये आप क्या कर रहे हो? तुम्हारे भैया की नजर उतार रही हूँ छोटे राजा। मेरे जवाई को किसी की नजर ना लगे। अरे बुआ, यशोधरा की तो नजर लगी है, इसलिए तो युवराज आपके जवाई बने। अब ये क्या है? जवाई के गले में घेरा। लो, बंद गए सिद्धार्थ भैया। अब इससे छुटकारा नहीं है, सोच लो।
अरे मारो कोई इसे, अरे मारो। युवराज, इसे कुचल देना चाहिए। बिच्छू है, शत्रु है। ये शत्रु नहीं, मात्र एक जीव है। जिस तरह हम मनुष्य अपने बचाव के लिए शस्त्र उठाते हैं, उसी तरह ये जीव आत्मरक्षण के लिए डसते हैं। ये जीव मात्र की स्वभावगत भीरुता है कौशल है, और कुछ नहीं। चलना, जाओ इसे बाहर वन में छोड़ो। अरे शिव 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 शिव। युवराज, हमने आज तक आप जैसा मनुष्य नहीं देखा जो बिच्छू पर भी दया करे। तुम्हारी सहेलियां तुमसे बहुत स्नेह करती हैं। हाँ, जितना चन्ना आपसे करता है। एक प्रश्न पूछूं? मना करूंगी तो मानोगे? नहीं ना? तुम मुझसे विवाह करके खुश तो होना गोपा? ये कैसा प्रश्न है? जिसके साथ रहने को हर घड़ी मन उत्सुक हो, रात दिन जिसके विचार स्वयं के बारे में भी सोचने ना दे, जहां देखो सिर्फ वही दिखाई दे, सारा रात जिससे स्नेह करता हो और वो तुमसे स्नेह करता हो, तो ऐसे मनुष्य के साथ विवाह करके कोई क्यों खुश ना होगा युवराज? किसी को मत बुला। पर ये बिच्छू इस समय इस बात का फैलना पूरे महल में कलेश फैला देगा। चन्ना यही है, मैं उसे बुला लेता हूं, वो इन्हें दूर कर देगा। चन्ना, यहाँ कोई है जो विष फैला रहा है। आज सुबह वरमाला में बिच्छू निकला तो सोचा योगानुयोग होगा, पर यहाँ पर इस तरह इन बिच्छुओं को रखना, ये एक षड्यंत्र है युवराज। इस महल में कोई है जो हमारे विवाह से खुश नहीं है, कोई है जो हमें साथ नहीं देख सकता। नहीं गोपा, इस महल में हमारा कोई विरोधी नहीं, सब हमारे स्नेही हैं। आगे युवराज। चन्ना, इन बिच्छुओं को बाहर फेंक दो। इन्हें मारना मत चन्ना, इन्हें बाहर जीवित झाड़ियों में छोड़ो। संभाल के। अब कोई भय नहीं। अब मैं इस खंड में नहीं रह सकती, मैं यहाँ नहीं सो सकती। लेकिन गोपा, इस समय हम जाएंगे कहाँ? यदि महल में भी कहीं गए तो सब हमसे प्रश्न करेंगे। आज्ञा हो तो मैं कुछ कहूँ? कहो चन्ना। मैंने आप दोनों के लिए कुछ सोचा था। इस संयोग से ये अवसर मिला है, क्या आप दोनों मेरे साथ चलेंगे?
मुझे थोड़ा समय दीजिए, मैं रथ जोड़ कर आता हूँ। तुमने सबको बताने से मना क्यों किया? गोपा, इतनी सी बात के लिए सबको? इतनी सी बात? यदि हमें कुछ हो जाता तो? पर कुछ हुआ तो नहीं ना गोपा। भय से अधिक भय की कल्पना मनुष्य को पीड़ा देती है, तो क्यों ना हम भय से मुक्त हो जाएं? चलो हम इस महल से भाग चलते हैं। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभच्या दैनिक आजचा दिनांक 27 मार्चचा याच्यावरती आढावा घेऊया आपण। महत्त्वाच्या त्याच्यात झालेल्या आज महत्त्वाच्या हेडलाईन्स आहेत। मोदींनी विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे। गुलाम नायक आझाद हे तुम्हाला माहिती असेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ते गव्हर्नर होते आणि काँग्रेसच्या काळामध्ये ते प्रामुख्यानं त्यांची फार मोठी हे होती आणि आता ते अमेरिकेत आहेत। त्यांनी सांगितलं की या पद्धतीने या इथला युवा वर्ग जर त्यांनी तुम्ही सांभाळला नाही तर त्या युवा वर्ग तुम्हाला खूप त्रास देईल आणि या देश हा पूर्ण बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं ते बातमी जी आहे ती आज आम्ही फ्रंट पेजवरती लावलेली आहे। केजरीवाल यांच्यावरील कारवाईची अमेरिकेकडून दखल। आज केजरीवाल हे फक्त नॅशनलच राहिलेले नाही पण इंटरनॅशनल लेवलच्या सर्व लोकांचं ची नजर इंडियाच्या इलेक्शनवरती आहे। कशा कशा पद्धतीने इलेक्शन होत आहे आणि ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्ष प्रत्येक विरोधी पक्ष लोकांना आत जेलमध्ये टाकून ज्या पद्धतीने इलेक्शन घेत आहेत त्याच्यावरती सर्वांची नजर आहे की अजून काय काय ते करतील। त्याच्यामुळे त्या बातमीला अत्यंत महत्त्व आहे। त्याच्याच खाली कांदा विकूनही शेतकऱ्याचे हात रिकामेच। तुम्हाला माहिती आहे की अजून आपण जे निर्यात करत असतो आयात त्यात अजून सूट दिलेली आहे, म्हणजे अजूनही बाहेरच्या देशातनं अनेक मोठ्या प्रमाणात कांदे इंडियामध्ये येत आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचा फायदा व्हायला पाहिजे तो काही फायदा होताना दिसत नाही आहे। नागपुरात विकास ठाकरेचा अर्ज दाखल। काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन। काल संपूर्ण जिल्ह्यात कलेक्टरेट ऑफिसमध्ये चारीकडे कठडे लागलेले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे समर्थक काल तिथे दिसत होते। 10वी 12वीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक गैरप्रकार। पुणे विभागामध्ये छत्रपती शिवाजी संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथल्या भागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे ते दिसत आहेत। अकोल्यात पश्चिम विधानसभा पोटनिवडणुका रद्द हे मॅटर उच्च न्यायालयात गेलं होतं। नागपूरच्या खंडपीठाने त्याला पोटनिवडणूक रद्द केलेली आहे। त्याच्या शेजारी पाकिस्तानात चीनी कर्मचाऱ्यावर हल्ला, 5 अभियंते ठार। नवी दिल्लीची बातमी। सोनम वांगचुक यांनी 21 दिवसानंतर सोडले उपोषण। एक लेह लद्दाखची बातमी आहे। अनेक दिवसापासून तिथे लोक उपोषणाला बसले होते, त्यांच्या वेगळ्या जेन्युइन मागण्या होत्या। शेवटी त्यांनी 21 दिवसानंतर उपोषण सोडल्याची बातमी आज आम्ही फ्रंट पेजवरती घेतलेली आहे। मंगरुळमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना लाखोचा दंड। तिथली जी परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे। पाण्याचा जे कोणी मिसयूज करत असतील तर त्यांना दंडनीय अपराध म्हणून समजला जाईल अशी बंगळुरूची न्यूज आहे। आज बघूया 5-4वरती। आज प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, हाच खरा अभ्यासक्रम। प्राध्यापक रणजित मेश्राम, तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की प्राध्यापक रणजित मेश्राम आता त्या पिढीतले सर्वात श्रेष्ठ आमचे विचारवंत आहेत आणि तिथे एक मोठी आंबेडकरी महिला संघ व आंबेडकराईट वुमन्स हेल्थ यूथ तर्फे जागतिक महिला दिवसानिमित्त महाड संगर याचे या टायटलखाली तिथे मोठ्या 1 दिवसाची शिबिर होतं आणि त्याच्यामध्ये प्राध्यापक रणजित बोलत होते की चळवळ जी होती ही जी बाबासाहेबांची चळवळ जी होती ती त्याच्यातनं फार मोठ्या पद्धतीने तुम्हा लोकांमध्ये बदल झालेला आहे आणि त्याचा वेगळा अर्थ होता बाबासाहेबांचा। त्याच्या शेजारची बातमी। पाहुण्यांचे स्वागत बुके पुष्प घेऊन न करता संपन्न झाली BDSP संघाची धम्म कार्यशाळा व बाल संस्कार शिबिर। जवळपास 2000पेक्षा जास्त यंग पोरी तिथे होते होळी धुलीवंदनाच्या दिवशी आणि ज्या शिस्तपद्धती परीनं तो पूर्ण कार्यक्रम झाला आणि फुलाचा कुठेही वापर न करता टाळ्यांच्या गडगडाट झाला। आम्ही पण त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतो। पार्थवी प्रीतम शंभरकर राज्यस्तरीय एकल नृत्य स्पर्धेत सहभागी। नागार्जुन परदेशातील शिक्षणाचे फायदे आणि संधी या विषयावर यशस्वी व्याख्यान।
मित्र अंधारामध्ये काजव्यासारखे कवी अनंत राऊत नागपूर इथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या इथे विश्वकर्मा इथे मोठा कार्यक्रम झाला. कवी अनंत राऊत यांचं मोठं प्रवचन झालं आणि त्याच्यामध्ये अनेक लोक सामील झाले. मागच्या दरवर्षीपेक्षा यावेळेस गर्दी मोठ्या प्रमाणात होती. कालच्याच व्हिडिओत मी सांगितलं की समाजात परिवर्तन मोठ्या प्रमाणात होत आहे. होळीचा जो धुलिवंदनाचा जो किळसवाना प्रकार होता, अनेक लोक जे स्किन वगैरे खराब होण्यासारखे केमिकल्स लावत होते ते आता कमी झालेले आहे. लोकांना कळायला लागलेलं आहे, हेल्थ कॉन्शियस आहे आणि यावेळेस तर निश्चितच ते मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं आम्हाला दिसत होतं. पाण्याने पेटला दिवा सारे झाले शुद्ध, अंगणवाडी सेविका झाल्या मंत्रमुग्न. एक सावनेरची बातमी आहे. अंधश्रद्धा निर्मूलनच्या अंतर्गत एक मोठा कार्यक्रम तिथे सुरू होता आणि तिथे सुरुवातीला त्यांनी एक सुंदरसा प्रयोग केलेला आहे. पाण्यावरती तो दिवा जळवून दाखवला आणि त्याच्यानंतर अमीसनी अंधश्रद्धा कशा पद्धतीने होत असते आणि लोकांना कसं चकित करून लोकांना कसं भ्रमित केला जाते याच्यावरती एक सुंदरशी कार्यशाळा होती. त्याच्याबद्दलची एक बातमी आम्ही टाकलेली आहे. पंते हर्षदीप थेरो यांना श्रीलंके येथील आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत सहभागी. इथे यावेळेस श्रीलंका इथे मोठी कॉन्फरन्स होते. त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये थेरो श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेमध्ये सहभाग घेण्यासाठी ते जात आहेत. दिव्यांगासोबत पर्यावरणपूरक व व्यसनमुक्ती होळी कोराडी इथली बातमी आहे. अनेक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनच्याद्वारे तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेक लोकांना त्याच्यात सहभागी झाला. ही एक चांगली एक बातमी आम्ही लावलेली आहे. हरीश देशमुख यांच्या अंधश्रद्धा वास्तव्य आणि जीवनमूल्ये यावर पुस्तके आज प्रकाशन झालेलं आहे. त्याची एक बातमी आज आम्ही लावलेली आहे. एक 100 दिवसात 7वी आवृत्ती प्रकाशित. बाप माणूस जग बदलणारा बाप माणूस पुस्तक ठरले बेस्ट सेलर म्हणून. अख्ख्या आठवड्याभरामध्ये एक आवृत्ती संपली. अशा पद्धतीने 100 दिवसात 7व्या आवृत्त्या काढल्या. हा एकदम मोठा एक रेकॉर्ड आहे आणि लोकांची अजूनही वाचण्याची तीव्रता किती जास्त आहे. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने तिची मांडणी केली होती, म्हणजे एखाद्या पुस्तकाची मांडणी जर चांगली झाली तर किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रतिसाद असतो. लोक मोठ्या प्रमाणामध्ये वाचणारे असतात. अजूनही वाचण्याची आवड लोकांमध्ये आहे. म्हणूनच 100 दिवसात 7वी आवृत्ती त्यांनी काढलेली आहे. ती बातमी आज आम्ही टाकलेली आहे. आज बघूया. आज आमचा अग्रलेख बहुजन सौरभचा. सध्या आता इलेक्शनचं वारं असल्यामुळे बहुधा आम्ही त्याच याच्यावरती संबंधातले अनेक आमचे अग्रलेख असतात. भारतातील बहुजनांना शेवटी संविधानिक संधी ही शेवटची संधी आहे. कारण ही गव्हर्नमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये हेराफेरी करण्याच्या मूडमध्ये आहे. 2-3 इलेक्शन कमिशनचे 4-5 अधिकारी आणि काही ज्युडिशियरी लोकांना धरून ज्या पद्धतीने या देशात संपूर्ण कारस्थान जे होत आहे त्याच्या संबंधातला हा अग्रलेख तुम्हाला वाचायला मिळेल. बौद्ध धम्मात फाल्गुन पौर्णिमेचे महत्त्व. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे आम्ही ज्यावेळेस होळीचा दुसरा दिवस असतो ती फाल्गुन पौर्णिमा असते आणि त्या दिवशी तथागत भगवान बुद्धाच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घटना झालेल्या आहेत. त्याच्या संबंधातला एक सुंदरसा लेख भीमराव सरवदे यांचा. आज संघ भाजपाच्या हिंदू राष्ट्राची नशा व दिशाहीन बहुजन समाज. एक सुनील जुंबडे यांचा हा लेख. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यांना विचारलं की तुम्ही हा हिंदुत्ववाद जर तुम्ही त्याचा कमी नाही केला त्या देशाचे संपूर्ण तुकडे होतील पुन्हा. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये हे जसं संपूर्ण देश वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रोव्हिन्शियलमध्ये विभाजित होता तशाच पद्धतीची परिस्थिती येईल. हा संपूर्ण देश याचे तुकडे तुकडे होतील. म्हणून आजही लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की या देशात कट्टरवादीपणा जर असेल तर तो निश्चितच घातक आहे. या देशासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घातक आहे. स्वर्गापेक्षाही श्रोतापत्ती फल श्रेष्ठ आहे. आमचे मित्र देवीदास राऊत हे सातत्यानं बुद्धावरती लिहित असतात. त्यांच्या बुद्धाचे जे काही वचन असतील त्यांना धरून त्यांचा एक आजचा लेख आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला लेख आहे. हिंदू राष्ट्र नव्हे ब्राह्मण राष्ट्र M.J. मनोगते यांचा हा लेख. आणि ज्या पद्धतीने ब्राह्मणी राष्ट्र करण्याची जी प्रथा सुरू आहे
त्याचे परिणाम या देशाला भोगावे लागतील अशा पद्धतीचा तो लेख आहे. आमचे मित्र अशोक सरस्वती यांचा एक सुंदर लेख, भाजप विरोधी मतांचे विभाजन, गुलामीला आमंत्रण, असा हा तो लेख आहे. अनेक गोष्टीला आणि काही महत्त्वाचे जे आपले मायावती असो की प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने विभाजनासाठी सातत्यानं ते एक प्रयत्न करत असतात, त्यांची मात्र त्यांनी हे घेतलेली आहे, खरी खोटी घेतलेली आहे. एक चांगला एक लेख ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर, होळी एक सत्य, होळीची कथा काय, होळी कशासाठी आहे आणि या दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची पतझड होत असते, झाडांची त्याच्यात साफसफाई होण्यासाठी होळीचा हा प्रकार होता, परंतु त्याच्यात विकृतीकरण करून मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दूषित करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचा हा लेख. राजकीय पक्ष कोणताही असावा परंतु दलबदलू उमेदवार नसावे. जे लोक संधिसाधू असतात, ज्यांना उद्दिष्ट नसते, जर मला इथे तिकीट नाही मिळाली तर तिकडे जप मारेल, अशा पद्धतीची जी भूमिका असते ती अत्यंत चुकीची आहे. त्याच्यामुळे रतन तायडे यांचं आव्हान आहे की अशा लोकांना तुम्ही घेऊ नये किंवा अशा लोकांना रस्ता दाखवला पाहिजे किंवा अशा लोकांना लोकांनी वोट करू नये, मतदान करू नये. निमित्त सार्वत्रिक निवडणुका 2024 मी ठरले आहे की मी, सुनील पाटील यांचा हा सुंदरसा लेख आणि या इलेक्शनच्या संबंधातलं महत्त्वाचं आहे. आजचं आमच्या याच्यातलं टायटल सॉन्ग आहे पेपरचं, पान 3वरचं, अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखातले सर्वात मोठे कारण आहे. अत्यंत बरोबर आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखातले अत्यंत मोठे कारण आहे, हे खरे. तसंच आज आमचं दुसरं टायटल पान 2वरचं आहे, काम लवकरच करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्याची वेळ घालवू नका. जर काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्याची वेळ घालवू नका. विद्यार्थी स्वाभिमानी पाहिजे, तो न्यायाची चढ व अन्यायाची चीड बाळगणारा हवा. अत्यंत सुंदर मार्मिक आहे. अशा रीतीने आम्ही आज बहुजन सौरभचे 4ही पानं पूर्ण केलेले आहेत. तुम्हा सर्व लोकांना मी वारंवार सांगत असतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती द्या. 14 तारखेला आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, सम्राट अशोकाची जयंती आहे. अशा ह्या सर्वांच्या ठिकाणी छोट्या मोठ्या जाहिराती द्या. एवढंच बोलतो. सर्वांनी घरी बसल्या बसल्या आमचे व्हिडिओ लाईक करा, मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. जय भीम.